लफडेबाज वांझोटा नवरा पत्नीची व्यथा. जरा दूर हो तिच्यापासून वांझ आहे ती बाय. गावची पाटलीन आपल्या सुनेला सांगत होती. सुनबाई पदर सावरत काहीतरी घाणेरडं हाताला लागू नये असं वागत रस्त्यातून बाजूलाच झाली. वांझ हा शब्द ऐकताच मनातल्या भावना दुखावल्या सुलूच्या, आणि सुलू देवाला फुलं न वाहताच निघून आली. रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली. लगेच लक्षात आलं तिच्या, आणि हाही महिना लाल झाला म्हणून ती ओक्साबोक्शी परत रडत होती. गेल्या 20 दिवसापासून विशीवरच्या रायचाबाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळे फुलं वाहत होती गावच्या देवीला, आणि आज तिने वाहिले नव्हते. तोच कळा येऊन पाळी आलेली या विचारानेही त्रस्त झाली होती. माया नशिबाचं काय केलं कोणाचं कोण जाणे माई. सारे देव पूजून झाले आता, कोणचाच देव काही धावून येत नाही मायेसाठी. पाटलीनबाईच्या पोराचं आत्ताच तर लग्न झालं, आणि ती पोटोशी बी हाय. मले का रे देवा 12 वर्षापासून वनवास देत रे देवा, आता तरी पाव. लोक माले वांझ म्हणतात, नाही सहन होत रे माले. जीवाचा आकांत करून सुलू रडत होती. आज ती जेवलीही नव्हती. दिवसभर कुठंतरी बघत बसली होती. संध्याकाळ झाली होती. पक्षी किलबिल करत होते. सहज डोकावला तर शेजारणीची शिळी अंगणातील झेंडूची पानं खात होती. तिथंच कोंबड्या बाहेर टाकलेली डाळ खात होत्या. सकाळपासून घरातून बाहेर न निघाल्याने अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती. क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली, माया अंगणात आहेस तू, पण कवा माले खावाची इच्छा होईल. गावातल्या नवीन नवीन नवऱ्या घेऊन जातात, पण म्या तुले नुसती पाणी टाकत राहतो. विचारतच होती तर गाईचं हंबरणं कानावर पडलं, आणि लगेच भानावर आली. ओ माय, माया गाईला तर चाराच टाकला नाही. ओ बिचारी 2 जीवाची ओरडून राहिली कवाची. जशी उठली तसंच तिच्या पोटात परत जोरात कळ आली. जरा पोटाला हात लावत बाहेर आली. शेजारणीच्या घराकडे बघत जरा हळू आवाजात ओरडली, काय माय, हिच्या कोंबड्या माया घरचे दाणे खाऊन चांगल्या टूम होतात आणि अंडे ते खाते. मग विचारात पडत म्हणाली, बरं हाय बाई, कोंबडीच्या जातीचं, रोज अंड देते, पिलं सांभाळून होत नाही तिले. कंठ जरा अजूनच दाटला होता सुलूचा, तर अजून गाईचा हंबरडा सुरू झाला, आणि चाऱ्याचं टोपलं घेऊन गाईकडे ती निघाली. सुलूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाली, 2 जीवाची तू, तुलेही महा बाट लागल. गावातल्या बायका तसंच बोलतात, लय वाईट वाटते. वांझ म्हणत सारं गाव. माझी सावली पण सहन नाही करत पोटोशी बाया, आणि परत रडायला लागली. गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं की तिच्यात काहीच दोष नाही. म्हणून मग तेव्हापासून ती देवाला पुजायची. सासू तिला म्हणायची की तुला कुठलाच देव पावणार नाही, पण सासूचं म्हणणं तिला वाईट वाटायचं. 2 वर्षाआधी अशीच सुलू तिच्या खोलीत रडत होती. पाळी सुरू असल्यामुळे, आणि नवरा राजन आणि आईत भांडण सुरू होतं, आणि त्याच रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून सुलूला कुणी सांभाळायलाही नव्हतं. आज तिला सासूची खूप आठवण येत होती. का कुणास ठाऊक सासूबाई नेहमी त्या गावच्या पलीकडल्या अनाथ आश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत, आणि सुलूला त्यांचंही वाईट वाटायचं की आपण त्यांना नातू नाही देऊ शकत. पण स्वतःला समजवायची की कुणाकुणाला उशिरा होतं, आणि याच आशेने आज तिला 12 वर्ष झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू शकली नाही. रात्री 7 वाजता राजन घरी आला. दारू पिऊन होताच. दिवसभर विकून उरलेली वांगी आल्या आल्या घरात फेकली आणि खाटीवर पसरला. सुलू गुमानती फेकलेली वांगी उचलायला बसली. तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली, आणि तो सुलूच्या मागे लागला. त्या दारूच्या आणि घामाच्या वासात सुलू आणखीनच कासावीस झाली आणि ओरडली, दूर व्हा, नाही जमत मले, हात नका लावू मले, व्हा बाजूला. तिने असं म्हणताच राजन परत तिला ओढू लागला. काय व तुझं हमेशाच आहे, मले काही फरक पडत नाही. आणि त्याने तिचा पदर ओढला. अहो नाही म्हणतात डॉक्टर, काय ते इन्फेक्शन काय ते होते, मग पोरं होत नाही. ए चल, मले ज्ञान नको देऊ, नाही पाहिजे मला पोरं बिरं. नुसती कटकट साली. घरभर कल्ला. आणि परत तिला बोसून बोलला, तू बंजर जमीन आहेस,
तुझी काही कूस उजळायची नाही. तुझा काय फायदा होऊ दे. बंजर साली जबान चालवते, खाणंच बंद करीन तुझे. आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. ओढलं तिला आणि पार पदर रक्ताळून टाकला. क्षणात घोरायला लागला. सुलूने स्वतःला सावरलं आणि झोपेची वाट बघत पडून राहिली. सकाळी उठताही येत नव्हतं तिला. वेदना असह्य होत होत्या, पण काम करावं लागणार होतं. पहाटेच जाऊन चौकातल्या विहिरीतून 2 गुंठ पाणी आणलं पिण्यासाठी. कारण जरा जरी उशीर झाला आणि विहिरीवर बायका आल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची. पण कोणी तिला मधात घुसू देत नव्हतं. आणि गावात त्याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी गोड होतं. परत आज सासूची आठवण झाली तिला. सासू असती तर आपण तिच्या खोलीत गुमान झोपलो असतो आणि या नराधमापासून वाचलो असतो. या कंठ फुटत होता तिचा. निंबाची काडी तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती. तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं. स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलल्या नाही. सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली. सासूचा आशीर्वाद असा स्वप्नाचा अर्थ घेत ती परत नवीन आशेने विचार करू लागली. पाळीचे दिवस संपले होते. वाटत होतं 12 वर्षाचा वनवास पुरा. आता या महिन्यात 12 वर्ष पूर्ण होईल लग्नाला. का कुणास ठाऊक, तिला मनातच वाटत गेलं की या महिन्यात ती नक्की पोटूशी राहील. रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातच मुलांची कल्पना करत त्या मुलांच्या मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायची. सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची. ओल्या मातीचा वास घेऊन बघायची. एखादी पोटूशी बाई रस्त्याने दिसली की मागून जाऊन तिच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत चालायची. या आशेने की तीही लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून, आणि या जीव घेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार. ती वांस नाही हे तिला सिद्ध करायला मिळणार या आशेने सुखावली होती. स्वतःला सुलू प्रेग्नेंट समजायला लागली होती. लोकांच्या सांगासांगी आणि तिला आता हेही कळत होतं की काहीच दिवस असतात जेव्हा गर्भ राहू शकतो. मग आता तिला राजांची ओढताड काहीच वाटत नव्हती. शरीराला दुखत असलं आणि मनाला बोचत असलं तरी हवंच असायचं. बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची. मी वांस नाहीच ही धास्ती तिची कमी होत होती. घरात दुडू चालणारं बाळ स्वप्नात येत असायचं. मग मनात स्वप्नाचा महाल उभा करत विचारातच म्हणायची, म्या वांस नाहीच राहिलं हा महिना मले. मग पाहते मी सारे माझ्याशी मानाने बोलत्याल. 7व्या महिन्यात मी सर्वांना बोलवीन माझ्या घरी. चल बाई, आत्तापासूनच कामाला लागते. माझा काही नवरा कामाचा नाही, काही बी करायचं नाही. अहो माय पाटलीन बाई बोलवल मला तिच्या नातवाच्या बारशाले. किती मजा येईल. माझे सारे अरमान पुरे होतील आता. आणि ताडकन उठून कामाला लागायची. त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर झोकलं. तारावरच्या लुगड्याच्या फडक्याने चेहरा पुसला. घरात जाऊन स्वतः तयार होण्याचं बोचकं आणि आरसा घेऊन अंगणात आली आणि तिथेच कंगव्याने केस विचरत आनंदात बसली. राजन आज लवकर आला. तिला असं बघत म्हणाला, काय व कोणाले पाहतेस? एवढा नट्टाफट्टा करून राहिली. काय लफडं चालू हाय का व? नाही म्हटलं, रोज अशी मरवळल्यावानी राहतेस. आज तुला काय व झालं? चल चाय टाक माझ्यासाठी. आली मोठी पावडर लाली लावणारी. सुलू उठली. आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता. नवरा असाच असतो हे समीकरण ती बघून होती. मग गुमान वेणीला रबर बांधत आत गेली. चुलीवर आधीच भात मांडला होता. निवे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं. जवळच्या डब्यातून चम्मचभर पत्ती टाकली. आता साखर टाकणार होतीस तर तोच चेहरा पुसत असलेल्या राजनला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवणाचं ताट दिसलं. कोण आलं होतं व घरात माझ्या मागून? कोण आले माझ्या कमाईचं जेवायला घातलंस ताजं ताजं? सुलूंनी चहा गाळला आणि कप बशी घेऊन उभी होती. तोच राजनने चहाचा कप खाली आपटला. चहा गरम होता आणि सुलूच्या पायावर पडला. भाजलं तिला साडीवर केली बघण्यासाठी, तर राजांचं लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडीवर पडलं. तोरडी कुठं आहे व तूही? आणि तो इकडे तिकडे बघू लागला. तोच त्याला तोरडी पलंगावर पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगताना सुलू घर साफ करत होती.
पलंगावर उभी झालेली तेव्हा ती तिथे पडली होती. आता राजांनी चुलीतली काडी उचलली आणि सुलूला मारणं सुरू केलं. अव नका मारू असं म्हणत ती स्वतःला वाचू लागली. तोच कोणीतरी धावून आल्यासारखं बाहेरून आवाज आला. अरे राजन, चालत नाही का रे? आज डाव खेळायचा आहे. सगळे जमले त्या वडाखाली. तो या घरचा टॉर्च घेऊन ये, मी ग्लास घेऊन निघतोच. राजांचा मित्र फाटकतून ओरडत होता आणि राजांनी काडी फेकली. अरे आलो, कापडं बदलत होतो. आणि मग सुलूचे केस पकडत म्हणाला, ए भावानी, लफडं करायचं नाही आणि असलं तर निघायचं घरातून. तसं तू काय कामाची नाही, बंजर साली. जाय टॉर्च शोध, मले जायचं आहे, रातच्याला बघतो तुले. आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला. राजन घरात धिंगाणा करून निघून गेला होता आणि सुलू स्वतःला जपत घर साफ करत होती. राजन तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा. गावात हिरोगिरी करतच मोठा झाला. ह्या पोरीला टाप, तिला छेड काढ, हेच सुरू असायचं. घरी 10 एकर शेती. मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला. गावात सुमी नावाची बाई नवीन राहायला आलेली. सुंदर देखणी होती आणि राजांनी तिला पार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या करायचा. लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्याच जिल्हा परिषद शाळेत बदली झाली. मग नवरा घरी यायला वेळ होत होता आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा. सुमीची शारीरिक मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याने बरेचदा सुमीला म्हटलं की बदलीच्या गावी राहायला जाऊ, पण सुमी अडकली होती राजनमध्ये. सुमी आणि राजन दिवसभर सुमीच्या घरी राहायचे आणि मज्जा करायची. सुमी राजनमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं. पण भीतीपोटी ती राजनसोबत पळून गेली. गावात त्यांच्या लफड्याची भारी चर्चा होती. पण 2 वर्षांनी घरी परतली. तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितलं की राजनने पळून नेलं होतं. तिचा नवरा साधा भोळा मास्तर. मग विरघळला आणि बायकोला नमला. राजनला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं. सुमी 2 वर्षभर राजनशी शारीरिक संबंध ठेवूनही ती पोटोशी झाली नव्हती. जे तिला हवं होतं त्याच्याकडून प्रेमाची निशाणी ते तिला मिळालं नव्हतं आणि गोष्ट तिच्या लक्षात आली. राजनवर तिने नको नकोशे आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपलं. सुमीचा नवरा तिला घेऊन बदलीच्या गावी निघून गेला आणि 6 महिन्यात सुमी पोटोशी राहिली. ही गोष्ट राजनच्या आईला कळली होती, पण त्यांना ही खात्री नव्हतीच आणि राजनला त्याच्या मर्दांगीवर खूप गर्व होता. सुलू गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देऊन सासूने मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तो सुधारेल, पण सुधारणा दिसत नव्हती आणि सुलूची कुसही भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती सासूला, पण मनात खंत वाढत होती. आठवडा झाला होता. पाळीची तारीख जाऊन सुलू रोज एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश होती. आता तिला भारी भारी आणि गरगरही वाटायला लागलं होतं. जेमतेम 10 दिवस वर झाले होते आणि तिला चिंचा खाण्याची इच्छा झाली. अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आम्ल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून गेली. मनोमन पक्क झालंच होतं. तिच्या पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची, तो या चावलीने वांजपण पुसलं माझं. आता तो न मी मजेत राहू. तुझे बाबा पण सुधारला आता लवकरच जाईल मी गावच्या सरकारी दवाखान्यात. तू या बाबाशी बोलायचं पण आहे, पण 8 दिवस झालेत तुझे बाबा घरला आले नाही. तालुक्यात गेले ना गहू विकाया. लय गहू झाला यंदा. ओ माय, तुझा पायगुण होय रे. आता समजा ठीक होईल. आणि ती स्वतःला सावरत उठली. पोटात जरा कळ आलेली. मग वाकतच घरात गेली. आता सुलू बऱ्यापैकी राहायची. स्वतःला खूप जपायची. दिवस वाढत होते आणि कमरेचा त्रास वाढत होता, पण सुलू खुश होती. स्तन ताट व्हायला लागली होती. मग आणखीनच आनंदाने फुलली होती. 15 दिवस वर झालेले आणि सुलूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. मधून मधून पोटात कळा यायच्या आणि प्रत्येक कळा सुलूला बाळाची चाहूल देऊन जायची. इकडे राजन तालुक्याच्या ठिकाणी गावच्या ठेकेदार सोबत दारूत मस्त होता. त्या दिवशी बाजारात उभा होता. तो समोरून सुमी दिसली. कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती. हा जरा नशेत होता. तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला, ऐ फुलराणी, विसरली का मले? चल ना, आज तुले मजा देतो. नवरा नाही दिसत वाटते. मग तर बरंच आहे. तसाही येळपट आहे तो. ठेव तुझे पोरं इथं. चल त्या गोडामामध्ये.
सुमी जरा अवघडली. एकटीच मुलांना घेऊन बाजारात आली होती. क्षणभर समजलं नाही तिला. नंतर तो तिच्या अगदीच जवळ गेला आणि तिला ओढू लागला. आता सुमी ओरडली, ए मुर्द्या, हे असलं बायकोवर दाखव. पुरं जन्माला घाल आधी, मग सांग मज्जा मला. आला मोठा. त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली. तिच्या धक्क्याने पडलेला राजन भूतकाळात शिरला. सुमीच्या आरोपानंतर त्याने शहरात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली आणि त्याला तो डॉक्टर आठवला ज्याने त्याला म्हटलेलं की तू हवी तेवढी मजा कर, पण तुझ्या वाटेला नाही. आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी राजनने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बाया कोरड्या सुटायच्या, मग लफडं उघडकीस येत नव्हतं. एवढ्या मोठ्या लफडेबाजाचं एक भलं मोठं लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं. पडलेला तो कसा बसा उठला आणि घराकडे निघाला. आज राहून राहून आई आठवत होती. आज सुलूला 20 दिवस वर झाले होते आणि ती मनाने खूप खुश होती. दररोज राजनची वाट बघायची. आज ती परत सुंदर तयार झाली होती. म्हणाली, आज हे आले का दवाखान्यात न्यायला सांगतो. बातमी सांगल्यावर लय खुश व्हायला पाहिजे आता. स्वतःला आरशात निहाळत होतीस तर राजन घरात शिरला. काय व कोणासाठी नट्टापट्टा करतस? पाणी आण माझ्यासाठी. सुलू लागलीच धावत गेली आणि पाणी घेऊन समोर उभी राहिली. उजव्या पायाचं बोट ती डाव्या पायाने दाबत म्हणाली, अव आता घरी दारू पिऊन येत जाऊ नका बरं. गर्भावर काय तो परिणाम होते म्हणे. तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं. पाय खेचल्यासारखे झाले. समोर अंधारी आली आणि ती खाली पडली. जरा मनातून सुखावत होतीच, पण काळजीही होती तिला. तिचे शब्द आणि तिला बघून राजन एकदम उठला. ए भावाने, काय नवीन लफडं? तुला काही पोरं बिरं होणार नाही माझ्याकडून. कुठं गेलतीस तोंड काळ करायले का? आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला, वाटलंच मला. गरम गरम जेवायला घातलंस आपल्या याराले. तिचे केस धरलेत. सांग कोणाचं आहे ते. ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने. समोर चिंचाचं झाड होतं. अगदी त्याच्या खाली पडली सुलू. राजन परत ओरडून रागात म्हणाला, मला पोरं होऊ शकत नाही म्हणूनच एवढी लफडी केलीत. पण कुठलंच लफडं बाहेर आलं नाही. बायकांची जात चाली. पोरं होत नाही म्हणून सोडून दिलं तिनं मला. आणि मग छाती ठोकू लागला. मला सोडलं, नपुसक म्हणते मला. ते माय भी मला नपुसक म्हणत वर गेली. हे लफडं माझ्या घरात नाही पाहिजेत. सुलू खूप घाबरली होती. तिलाही काही कळत नव्हतं. भीतीने पोटात गोळा आला आणि धारा लागल्या. कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटून गेल्या. आज ती लाल झाली होती, पण वांज पण मनातून मिटलं होतं तिचं. खूप ओरडून नंतर हसली. चिंचेच्या झाडाला बिलगली. जोराने हलवून चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या. खरं तर सुलू कधीच पोटोशी नव्हती. तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला ते सगळे आभास होत होते. आणि योगायोग असा की तिची पाळी या महिन्यात लांबली होती. मग गावरान सुलू काय समजणार? ती तर बाळाच्या आशेने ग्रासली होती. पण आज तिला कळलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ गवसला होता. मोठा मुस्कारा देत ती उठली आणि राजनकडे वळली. वांज मी नाही, तू हाय बंजर साला, नापीक, तुझ्यावर. तू निघ या घरातून. घराची सफाई केली म्या, आईच्या खोलीची पण केली. माझ्या सासूने हे घर आणि शेत माझ्या नावावर लिहून ठेवलं आहे. तू निघ आणि तो लफडे पण घेऊन जाई. आजपासून तो या माया काही बी संबंध नाही. आणि ऐक, आतापर्यंत म्या कोणाला बी गरम गरम जेवायला घातलं नाही, पण आता घालीन. तू लफडं म्हणतस ना, म्या त्या लफड्याने जिंदगी करून द्यावी. चल निघ. आणि तिने त्याला ओढत घराच्या बाहेर काढलं आणि दार लावून दिलं. आज तिचा कलंक मिटला होता. मी वांज नाही असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होत होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.